कोको मिठाक जाता आणि मगे पाऊस येता। ही मालवणी म्हण ज्या कोक्यांवर पडली ते कोके आज आपण बघतलो, त्याचा निसर्गातील स्थान काय असा आणि शेतकऱ्यांसाठी तो किती महत्त्वाचा असा ते कोके आज आपण कुणग्यात आपण कसे गावतात ते आज आपण बघूया। तर हे बघा असे कोके येतात आणि कुणग्यात ते असे कोके चालत असतात आणि कोके उमळले अशी एक मालवणी म्हण असा। आणि कोके उमळल्यानंतर शेतकरी आपल्या शेतीचा गणित बांधत असतात। म्हणजे आता शेतीचा गणित तर कसा, तर ज्यावेळी कुणग्यात कोके उमळतात त्यावेळी कुणग्यातलं पाणी आता स्थिर राहतलं, म्हणजे कुणग्यात पाणी असताना आणि आता लावणी करू हरकत नाही असं एक शेतकऱ्याचा अंदाज असता। त्यामुळे ह्याका मी निसर्गाचं इंडिकेटर देखील म्हणतोय। आणि हेच कोके ज्यावेळी शेतात आपली लावणी करून जातात, शेती आपली ज्यावेळी संपता त्यावेळी हे कोके असे जमा करायचे आणि घराकडे नेऊन त्याचा मस्तपैकी सुक्या किंवा त्याची आमटी करायची आणि पावसातली एक मजा घ्यायची। ही कोकणातली एक मस्त एक सुंदर पद्धत होती। पण आता रासायनिक शेती येली, ट्रॅक्टर झाले, त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात हे कोके आता कमी होताना दिसतात। पण ही आपली सगळी आमची शेती असा, म्हणजे आपण ती खंडाक करतो आणि ही पूर्ण शेती सेंद्रिय असा, म्हणजे याच्यात कुठल्याच रासायनिक खताचा आपण वापर करणार नाही आणि त्याच्यामुळे आमच्या कुणग्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात कोके असत। आणि कोके हे बघा असे कोक्यांचं मिलन होता अशा प्रकारे, आणि मिलन झाल्यानंतर कोके अंडी देतात। ते अंडी कशा प्रकारे दिसतात ते पण आता आपण बघूया। तर हे बघा अशी कोक्याची अंडी येतात आणि एक कोको जवळपास 30 ते 100 पर्यंत सुद्धा अंडी देऊ शकता। अशी लहान लहान मणी कशी अंडी असतात आणि या अंड्यातून नंतर कोके बाहेर पडतात। आणि कोके अंडी घालताना शक्यतो मेरेवरच घालतात आणि ती अशी छोट्याशा चारीत अशी लपलेली असतात, जेणेकरून त्या पक्ष्यांचं खाद्य होऊ नये। आणि ह्याच्यातून नंतर असे कोके जन्मा घेतात आणि ते कोके आपल्या कुणग्यात सगळीकडे ते कोके दिसतले। तर असे कोके असतात आणि याच कोके आता थोडेसे दुर्मिळ होत चालले आहेत। केव्हा ते निसर्ग शाळेच्या निमित्तान आपल्या मुलांका सुद्धा कुणग्याच्या मेरेवर घेऊन या आणि निसर्गाचं इंडिकेटर असलेले हे कोके नक्की दाखवा।